राज्यात उष्णतेची परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे। तापमान 47 ते 49 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्यामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होते आहे। यासाठी राज्य शासन सज्ज आहे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी एसओपी जारी केलेली आहे। बाहेर काम करणाऱ्या असंघटित कामगारांसाठी विशेष एसओपी तयार करण्यात आली आहे। या अंतर्गत जळगाव सारख्या भागांमध्ये तापमान 50 अंशांच्या आसपास पोहोचण्याच्या पार्श्वभूमीवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे। या एसओपीचे अंमलबजावणी जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग करणार आहे। या मार्गदर्शक सूचनांमध्ये जळगाव आणि इतर उष्णतेच्या प्रभावित भागांसाठी विशेष लक्ष देण्यात आलेलं आहे। कोणाच्या जीविताला हानी होणार नाही, कोणी जास्त आजारी पडणार नाही। अनेक वेळेला खूप मोठा म्हणजे उष्माघातामुळे मग उलट्या व्हायला सुरुवात होते, कुठे मग बेशुद्ध पडतायत, अशा अनेक गोष्टी आहेत। चालू रस्त्याने सुद्धा लोक बाईकवर याच्यावर पायी चालताना सुद्धा पडतायत, त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतायत, असे प्रकार अनेक आहे। आणि पण त्या संदर्भामध्ये काही गोष्टी या ठिकाणी सूचना या संदर्भात सुचवल्या गेलेल्या आहेत। त्याची प्रत आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यांना देतो आहोत। पण यामागचा उद्देश हाच आहे की सगळं वातावरणातला बदल आणि जास्त उष्णता जी वाढते आहे त्याच्यावर उपाययोजना काय करावी, त्या संदर्भातला हा विषय आजचा आहे।